नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकाऱ्यांनी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून आंदोलनास सुरुवात केली. देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार सुरू आहे. लहान मुलांचं बालपण खुडून गेलं जातंय, त्यांचं माणूस म्हणून जगणेच नाकारलं जातंय. दारिद्र्य, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उद्ध्वस्तेच्या मार्गावर उभा आहे. श्रमजीवी संघटनेने आता या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचलले. निरक्षरता, दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री, कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंधकारात लोटले. वन हक्क, गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिगाऱ्यांचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहेत. यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, विजय जाधव आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सपाटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, संघटक सचिव सीता घाटाळ, पूजा सुरुम, रुपेश डोले आणि ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी, पालघर जिल्हा महिला प्रमुख रेखा फराट, इतर कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करत आहेत. अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेशातून आत्मनिर्धार सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गावापाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक गावापाड्यात आपल्या घरात दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावणार आहेत. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर काल दुपारी शाळेच्या बसगाडीने अचानक पेट घेतला होता. या बसगाडीमध्ये विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर बसगाडी बाह्यवळण मार्गावरून शिरफाट्याच्या दिशेने वाहतूक करत होती. बसगाडी मुंब्रादेवी मंदिर परिसरात आली असताना अचानक बसगाडीने पेट घेतला. त्यामुळे वाहन चालक दत्तात्रय पाटील आणि त्यांचे सहकारी बाहेर पडले. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे येथील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे बाह्यवळण मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनाने सुरू केली असून महापालिकेने तयार केलेला प्रभागनिहाय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. या अहवालावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. अहवालात कोणते प्रभाग आरक्षित करण्यात आलेले आहेत याविषयी माहिती मिळू शकत नाही. तरी 2011च्या जनगणनेनुसार 2017 प्रमाणेच प्रभाग रचना यापूर्वीच करण्यात आल्यामुळे प्रभाग रचनेप्रमाणेच आरक्षणामध्ये बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली असून त्यानंतर येथे प्रशासकीय राजवट लागू आहे. महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनाने सुरू केली. या निवडणुकीसाठी पालिकेने काही दिवसांपूर्वी प्रभाग रचना जाहीर केली होती. ही प्रभाग रचना 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीवर तयार करण्यात आले. यामुळे 2017 प्रमाणे प्रभाग रचना कायम ठेवण्यात आले. त्यामुळे प्रभाग संख्या किंवा नगरसेवक संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकूण 33 प्रभागांमधून 131 नगरसेवक निवडून आले होते. त्यात 32 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 1 प्रभाग 3 सदस्यांचा होता. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम राहणार आहे. 4 सदस्यांच्या प्रभागात साधारण 50 ते 62 हजार लोकसंख्या, तर 3 सदस्यांच्या प्रभागात 38,000 लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील सर्वाधिक इमारती उभ्या राहणाऱ्या घोडबंदर भागाचा प्रवास जीवघेणा कसा ठरतोय याचे चित्रीकरण नुकतेच समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. या व्हिडिओमध्ये एक वाहन चालक भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालविताना दिसत होता. त्याने एका दुचाकीला देखील धडक दिली होती. या अपघातानंतर अखेर वाहन चालकाविरोधात पोलिसांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इम्रान रशीद मोहम्मद याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. घोडबंदर हा भाग ठाण्यातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा भाग आहे. नागरिकीकरण वाढले असले तरी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये जोडणे अशा प्रकल्पामुळे ठिकठिकाणी खोदकामे झाली असून येथील रस्ते अरुंद झालेत. वाहनांची वर्दळ वाढत असताना खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक बेजार झालेत. नुकतेच समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या एक व्हिडिओने या घोडबंदरच्या वाहतुकीचे भीषण चित्र उघड केले. त्या व्हिडिओमध्ये घोडबंदर रस्त्यावरून एक वाहन भरधाव वेगाने धावताना दिसते आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसते. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अपघात घडताच कार चालकाने वाहन थांबवण्याऐवजी थेट पळ काढला. काही सेकंदाच्या चित्रीकरणानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेत या वाहन चालकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 556वी जयंती ठाण्यात साजरी करण्यात आली. ठाण्यातील तीनाथ नाका येथे दशमेश गुरुद्वारा येथे आज श्रद्धा, भक्ती आणि समतेचा संदेश देणारे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. तीनाथ नाका येथील दशमेश गुरुद्वारा येथे दिवसभर कीर्तन आणि आर्थिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु नानक देवजी यांच्या शिकवणीवर आधारित भजन आणि गुरुबाणीने परिसर दुमदुमून गेला होता. या दिवशी ठाण्यातील सर्व गुरुद्वारांवर लंगर सेवा आयोजित करण्यात आली होती. धर्म, पंथ याचा भेदभाव न करता सर्वांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांनी गुरुद्वारात दर्शन घेऊन गुरु नानक देवजी यांच्या शिकवणीचे स्मरण केले. एकच मानवता आणि सर्वांसाठी समानता हा गुरुजींचा संदेश या उत्सवातून पुन्हा अधोरेखित झालाय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.